घरी कधी भाजीला काही नसल्यावर किंवा नेहमी तोच भाजीपाला खाऊन कंटाळा आल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मखाना घेतलेले आहेत 1 वाटी, त्याच्यानंतर इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे तूप आणि 1 वाटी मखाना छान टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता इथे आपल्याला कुरकुरीत मखाना होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर मखाना छान भाजून घेतलेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत। त्याच्यानंतर इथे अजून एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल। त्याच्यामध्ये काश्मीरी चिली मी मसाल्यासाठी भाजून घेतलेली आहे, ती साईडला काढल्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला दालचिनी आणि तेजपत्ता। त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे, तो पण छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तिकडे कांदा छान परतत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया। तिथे मी आपण जो आता तळून घेतली होती ती मिरची टाकायची आणि टोमॅटो, अद्रक, लसूण टाकून छान पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला लावून। आता मिक्सरला लावून पेस्ट केलेली आपण आता इथं कांदामध्ये टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी मिक्स करून घेतलेली आहे। 2 मिनिटानंतर आपल्याला आता मग मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, अंबारी मसाला 1 चमचा टाकलेला आहे। पूर्ण मसाले मिक्स करून पाणी टाकायचं, जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकी। तर पाहू शकता त्याच्यानंतर मी टाकलेला आहे मखाने मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटं उकळी येऊन द्यायची, चवीप्रमाणे मीठ आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे। 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि छान मखाण्यांमध्ये ग्रेव्ही गेली पाहिजे। तर पाहू शकता मखाण्याची भाजी रेडी झाली आहे। आवडली असेल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।